हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून देण्यात आला महाराष्ट्राला 2026चा गंभीर इशारा. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. अल निनोमुळे यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी देखील शेतकऱ्याला अलर्ट राहण्याचं सांगितलं आहे. म्हणजे की बघा, यंदा दुष्काळ पडणार अशी परिस्थिती हवामान तज्ज्ञ पंजाब रावडक यांच्या माध्यमातून सध्या जाहीर करण्यामध्ये आलेली आहे. बघा, यंदा पाऊस कमी पडणार असं सांगण्यामध्ये येत आहे. आता सर्व काही सविस्तर आपण जाणून घेऊया, ते पण अगदी 2 मिनिटांमध्ये. पाऊस कशामुळे यंदा कमी पडणार, दुष्काळ कशामुळे पडणार आणि कोणते ते 12 जिल्हे आहेत ज्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दुष्काळ पडणार याची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे 2026चा पावसाळा धोक्याचा. हवामान खात्याचा धक्कादायक खुलासा आता झाला आहे. 2026च्या पावसाळ्याबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी आणि चिंताजनक अपडेट समोर आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाळा कोरडा जाण्याची शक्यता असून जून ते सप्टेंबर या काळात पाऊस लांबणीवर पडू शकतो. समुद्रातील या विचित्र परिस्थितीमुळे राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची भीती आता वर्तवण्यात आली आहे. बघा, या पार्श्वभूमीवर देशातील 7 प्रमुख हवामान मॉडेल्सनी 2026च्या मान्सून संदर्भात दिलेला इशारा पाहता शेतकऱ्याला पिकांच्या पाण्याचे नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, जे काय 2026 हे नवीन वर्ष आहे जे की सध्या सुरू आहे. आता या ठिकाणी हवामान खात्याकडून गंभीर इशारा देण्यामध्ये आला आहे. 2026ला बघा 2025 सारखा पाऊस पडणार नाही, खूपच कमी पाऊस पडणार. बघा, या 12 जिल्ह्यांसाठी खास करून या ठिकाणी अलर्ट देण्यामध्ये आला आहे. या 12 जिल्ह्यामध्ये पाऊस खूप कमी पडणार असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देखील सांगण्यामध्ये आलं आहे. बघा, देशातील 7 प्रमुख हवामान मॉडेल्सनी 2026च्या मान्सून संदर्भात इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या पाण्याचे नियोजन करायचं या ठिकाणी सांगितलं आहे. 2025च्या तुलनेत 2026ची परिस्थिती अत्यंत किचकट असून समुद्रातील एल निनो बघा परिस्थिती अतिशय किचकट या ठिकाणी निर्माण झाली आहे. या ठिकाणी या परिस्थितीमुळे स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे हवामान या ठिकाणी या भागामुळे कमी होणार. बघा, या कारणामुळे हवामान तज्ज्ञांच्या कपाळावर आतापासूनच आड्या पडल्या आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची बातमी आहे. 2026चा जो काय पावसाळा आहे तो खूप कमी येणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता सध्याची परिस्थिती पाहता अंदाज लावण्यामध्ये आला आहे प्रशांत महासागरामधील हा नीना आता हळूहळू कमकुवत होत असून पाण्याचे तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. युरोपियन आणि अमेरिकन यांच्या ताज्या अंदाजानुसार फेब्रुवारी 2026ला बघा नीना पूर्णपणे संपलेला असेल. म्हणजे की बघा, या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे फेब्रुवारी 2026ला जो काय नीना आहे ते या ठिकाणी संपलेला असेल, परंतु या ठिकाणी त्याचा असर होणार आहे. बघा, मे महिन्यापर्यंत समुद्रात तटस्थ राहील, परंतु खरी चिंता त्यानंतरच्या काळाची आहे जेव्हा समुद्राचे तापमान वेगाने वाढणार आहे. बघा, अशा परिस्थितीमुळे आता काय होणार आहे पहा, पाऊस खूप कमी पडणार. हवामान खात्याकडून आता अंदाजा देण्यामध्ये आला. विशेष म्हणजे युरोपियन मॉडेलने 2026 बद्दल दिलेला हा अंदाज बघा 2013च्या सल्ल्याचा भयानक दुष्काळाची आठवण करून देणार आहे. जर जून महिन्यामध्ये एल निनो विकसित झाला तर पेरणीच्या काळातच पावसाचा मोठा लहरीपणा आल्याचा पाहायला मिळू शकतो. जुलै ते सप्टेंबर या मुख्य महिन्यात एल निनो सक्रिय होण्याची शक्यता 45%हून अधिक या ठिकाणी पाहायला दिसत आहे असं या ठिकाणी हवामान खात्याकडून सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा, सांगण्यामध्ये आले आहे सरासरीपेक्षा कमी या ठिकाणी पाऊस देखील पडू शकतो असं हवामान खात्याकडून सांगण्यामध्ये आलं आहे. दुसरीकडे केवळ
प्रशांत महासागरातच नाही तर हिंदी महासागरातही सध्या फारसा दिलासादायक संकेत येत नाही. हिंदी महासागरातील बघा आयओडी सध्या नकारात्मक स्थितीला असून यामुळे पाऊस आपली दिशा बदलतो किंवा त्याचे परिणाम कमी होते. मे महिन्यापर्यंत हा घटक निगेटिव्ह राहिल्यास बघा एल निनोचा प्रभाव रोखणे कठीण होईल आणि या पर्यायाने दुष्काळाची तीव्रता अधिक या ठिकाणी वाढणार असं हवामान खात्याकडून सध्या सांगण्यामध्ये आलं आहे. पहा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हवामानाचा जुना इतिहास तपासला तर एक गोष्ट स्पष्ट होते, जेव्हा जेव्हा एल निनो आला आहे तेव्हा मान्सूनवर त्याचे वाईट परिणाम दिसूनच आले होते. दुष्काळ आणि पिकांचे नुकसान हे एल निनोचे जणू सक्षमीकरण बनले आहे. बघा 1997 सारखे काही वर्षे अपवाद वगळता हा घटक नेहमी मोठे संकट घेऊन येतो. म्हणूनच हवामान विभागाने यंदा शेतकऱ्यांसाठी आधीच सावधगिरीचा इशारा दिला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे बघा ज्यांच्याकडे विहीर आहे त्यांना काहीच अडचण या ठिकाणी येणार नाही, कारण की ते पाणी पण या ठिकाणी देऊ शकतात. परंतु खराब प्रॉब्लेम सुरू होतो ते म्हणजे की कोरडाऊ शेतकरी. बघा भारतामध्ये 40%पेक्षाही जास्त शेतकरी कोरडाऊ शेतीवर अवलंबून आहे, पावसावर अवलंबून आहे. सध्याच्या तांत्रिक आकडेवारीनुसार 2026च्या मान्सूनमध्ये पावसाचा मोठा खंड पडू शकतो. याचा अर्थ असा होतोय की कदाचित जूनमध्ये पाऊस वेळेवर येईल आणि पेरण्याही होईल, परंतु जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाची मोठी बघा या ठिकाणी कपात राहू शकते, पाऊस येऊ शकत नाही. भारतीय हवामान विभाग आणि बघा सरकारने सांगितल्यानुसार ऑस्ट्रेलियाचे मॉडेल सध्या शांत बसले असले तरी त्यांच्या आलेखानुसार परिस्थिती एल निनोच्या बाजूने झुकलेली स्पष्टपणे सध्या दिसत आहे. म्हणजे की बघा 2026ला पूर्णपणे दुष्काळ पडणार हे आता हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. एकंदरीत पाहता 2026चा पावसाळा हा पूर्णपणे समुद्राच्या हालचालींवर अवलंबून असणार आहे. जर निसर्गाचा मोठा चमत्कार घडला नाही तर यंदाचा उन्हाळा आणि पावसाळा दोन्ही कठीण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मे महिन्यामध्ये समुद्राची स्थिती पाहता बघा तपासून घेतल्यानंतर जिल्ह्यानुसार यादी जाहीर होईल बघा आणि या ठिकाणी हवामान अपडेट पुन्हा या ठिकाणी सांगण्यामध्ये येईल. अशाच नवनवीन हवामान अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतोय, कोणते आहेत ते 12 जिल्हे ज्या 12 जिल्ह्यामध्ये पावसाळा बघा या ठिकाणी सरकारने सांगितलं पाऊस कमी पडेल, पावसाळा कमी जाईल. त्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी अगदी काही आठवड्यानंतर जाहीर देखील होणार आहे. हवामान तज्ज्ञ सध्या काम करत आहे की कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस येऊ शकतो. आता बघा जेव्हा कधी यादी जाहीर होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये कळविण्यात येईल. बघा शेतकरी बांधवांनो, पंजाबराव खडक यांच्या माध्यमातून देखील सूचना देण्यामध्ये आल्या. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.